कोकण, निसर्ग आणि देऊळ यांची आध्यात्मिक सांगड घालणारी परशुरामाची भूमी अर्थातच कोकण होय. कोकण हे निसर्गाने समृद्ध असल्यामुळे निसर्गालाच देव मानण्याची इथली परंपरा. आपला देव म्हणजे आपल्या आजूबाजूचा निसर्ग. ही निर्मळ भावना आपलीशी करून जगणारी साधी भोळी माणसं, देवालय आणि अध्यात्म यात जगण्याचा श्वास शोधणारी खरं तर देवभोळी माणसं. नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे. मी निहाल माडिक स्वागत करतो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मला माहितीच आहे की शिमगा म्हटलं ना की सर्व कोकणी माणसं निघतात, सगळे चाकरमानी निघतात आपल्या गावाला, म्हणजे आपल्या कोकणात जायला. तसंच मी सुद्धा आता निघालोय शिमग्याला, माझ्या गावी म्हणजेच दापोली या गावी, डवली या गावी शिमग्यासाठी. तर आता मी निघेन थोडा वेळाचा, 2-2.5 वाजता मी निघणार आहे. तर आजचा व्लॉग हा शिमग्याचाच असणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि शिमग्याची आमच्या गावची मजा मस्ती धमाल आहे ना, ती तुम्हाला या व्लॉगमध्ये भेटणार आहे बघायला. तर व्हिडिओ नक्की बघा आणि आपला चॅनल म्हणजे निहाल माडिक व्लॉग या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलात ना तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर मित्रांनो, आम्ही आता निघालोय गावी जाण्यासाठी आणि आता डिझेल भरायसाठी गाडी थांबली आहे आणि आम्ही जातोय माऊली ट्रॅव्हल्समधून. दादाचीच गाडी आहे माझ्या. तर तुम्हाला सुद्धा कुठे जायचं असेल ना ट्रिपसाठी वगैरे प्लॅन करत असाल तर नक्की माऊली ट्रॅव्हल्सला कॉन्टॅक्ट करा. मी स्क्रीनवरती नंबर देतो तुम्हाला. तर मित्रांनो, आता वाजलेत रात्रीचे 1:15 वाजलेत आणि घरी आलो आहे आणि इकडे कोणच नाहीत, सगळे वरती गेले सानेवरती. तर मी पण जातो आता, जरा फ्रेश होतो, चेंज करतो आणि मी पण जातो वरती सानेवरती. हो चला का. रूप हे भरले आज मन मंदिरी, नाम हे बसले भावरूपी अंतरी. आळवी तो कर जोडून दाखव भाई, पहिला दाखव, कॅमेरा दाखव पहिला. नीट 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 एकदम नीट. होम जाईल त्या साईडला. हार देखाल्यावरी वर्षान येतो घरी, सोहळा रंगणार भक्ता घरी. ढोल सनईच्या सुरात नाचवीन सानेवरी,
कुसुमीच्या पावलानी येशील तू घरोघरी ओढशी मजाची रुजली आज काळजावरी देवा तुझ्या पालखीला वाचवीन खांद्यावरी नारायण भाऊ आणि बाय माझ्या हा वर्षाचा होम लावतोय त्याच्यामध्ये काय चूकपाक झाली असेल आम्हाला काय एवढं माहिती पण नाही पण ती सभाकंडी मान्य करून घे आणि बाय माझ्या आमच्या हातून ज्या काही चुका झाल्या ते माफ करून घे आणि असंच कार्य चांगल्या पद्धतीने करून घ्या असं अर्ज
तर आता सकाळचे 6 वाजलेत आणि आता गेले सगळे घरी. मी पण जातो घरी आणि झोपतो जरा आता. मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ. तर रात्री ना 5-5:30 वाजले होम लागायला आणि मग आलो घरी, झोपलो वगैरे आणि आता आंघोळ वगैरे करून एकदम मस्त फ्रेश झालो आहे. आणि आता जातो आपण बाजूच्या घरी सुशीलांकडे, पूजा वगैरे करूया आणि मग तिकडनं जेवण वगैरे मग दुपारी जाऊया सानेवरती. आत्या तर मित्रांनो बाजूला पूजा वगैरे झाली आहे. आलो, जेवलो वगैरे आणि मस्त परत 1-2 तास झोपलो आहे आणि आता उठलो आहे आणि आता जातो मी सानेवरती. जाऊया आणि बघूया सानेवरती काय चालू आहे ते. रूप हे भरले आज मन मंदिरी, नाम हे बसले. तर मित्रांनो, या ज्या तुम्ही ट्रॉफ्या बघताय ना, ह्या आमच्या डवली गावच्या मुलांच्या वर्षभराची मेहनत आहे ही आणि खूपच भारी दिसत आहेत. ह्या ज्या पालखीच्या बाजूला ठेवल्यात ना, तर खूपच भारी वाटतं आहे. खूपच आनंदाचा क्षण आहे हा. आळवी तो कर जोडूनी तुझा हार देखाल्यावरी, वर्षान येतो घरी सोहळा रंगणार भक्ता घरी. बोल सनईच्या सुरात नाचवीन साने. जलाई देवी उत्सव कमिटी आज गेली 3-4 वर्ष मुलांनी चांगल्या पद्धतीने शिमग्यामध्ये उत्सव कमिटी म्हणून काम केलेलं आहे आणि करत आलेलं आहे. तर त्या कमिटीचे अध्यक्ष सचिन गलवे यांचा आणि त्यांची संपूर्ण कमिटी यांचा आपण शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करत आहोत.
मित्रांनो असा होता आजचा आपला व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की काल होम लागला, काल रात्री सॉरी काल सकाळी म्हणजे पहाटे 5 वाजता होम लागला आणि मग सकाळी आम्ही बाजूला सुशीलांकडे पूजा वगैरे केली आणि इथे शुभू आहे माझ्यासोबत, तिलासुद्धा आज व्हिडिओमध्ये यायचं होतं. तर आम्ही सकाळी गेलो, होम लागला, पूजा केली, नंतर सानेवरती गेलो आणि आता पालखी मिरवणूक वगैरे झाली आणि आता गेले 3 नंबर वाडीवरती आणि मंगळवारी आपल्या इकडे म्हणजे आपल्या वाडीवरती येणार आहे. तर असा होता आपला आजचा व्लॉग. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असाल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तू सांग. लाईक नक्की करा.